रेशमे माझ्याबद्दल काय चालली मनात तुझ्या कुटकुट कुटकुट कुटकुट? तुमच्याबद्दल मग तुमच्याबद्दल मी कशाला काय विचार करून मी कशाला काय बोलू? बोलतीस तर नाही तर काय तर. आत्या येड्यावानी काही नका बोलू उगाच. आणि तसं बी तुम्ही तो पिक्चर बघितला काय? काय कोणचा? अहो तो पिक्चर नाही का ते त्या माणसाला बायकाच्या मनातलं कळत असतं सगळं जे पण त्या मनात विचार करत असतात. अग बाय आजचे ते काय? अगं बाई यार इच्छा हा मग काय सुनाच्या मनातलं सासू कधी बी ओळखीती. ये तो लेटेस्ट न्यूज सासू दे सासूच्या विषयी काय सुन बोलती मनात. हे देवा मला यायचीच नाही तुमच्यासोबत नाही येऊन चुकी केली मला नाही यायची मला यायचीच नाही जाऊ तिकडं अगं थोबड तोंडाचे उठ ना. मी नाही यायची आणि बसली मसडीवणी. 4 दिवस झालं ती आईबाई म्हणली की मळ्यात या माझी मैत्रीण. हा भाजीपाला बघावा काय शेवग्याच्या शेंगा आहेत चिकू आहेत का काय बघा. नाही तुम्ही बघा नाही मी तुमच्याविषयी बडबड करते ना मनात मी तुमच्याविषयी काहीतरी बोलते तुम्हाला आता पुढचं कळत आहे तुम्ही आता अंतरात्मा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत आहेत मी ग बसले ना तरी पण मी सासू विषयी काहीतरी मनात बोलते असं तुम्हाला वाटत ना मग मी कशाला येऊ मी इथंच बरी आहे जाऊ द्या. वट चल उशीर झालाय. पिशवी नाही आणली काय हात हलवीत आणि पालवा झुलवीत यायचं. मला शेतात आवडतं म्हणून काय त्या उदरवाडा आपल्याकडे 4 एकर आहे हा पण त्याच्यामध्ये काहीच लावित नाही आपण त्याच्यामध्ये शेती का नाही करत? हा 3 दुपारान 3रा पारा उठायचं लाली पावडर करायचा आणि असं यायचं. आत्या मला शेतीला आवडती मी आले बघा आत्या शेतीत. हा अशा तुम्ही नाही का रानात असता नाही का दारेदरीत दिसू राहिलं बघा दारेदरीत आणि मग मी येईन आत्या भाकरी आणल्या तर चला भाकरी कांदा खाऊन घ्या. आता साडी गुतली फाटशीन काढा की ती बोरीत गुतली. हम्म. गुतली काटा हा आणि कवा ते ह्याच्यात व्हायचंय काय जुनी असं धर ना जरा. सकाळी पहाटे बाया उठत्यात आणि भाकरी कालवान करून संग घेऊन साऱ्या रानातले दार धरपड सगळे बघत्यात कापित्यात कुपित्यात घास आणि तू 3 दुपारा यायची आणि करायचंय का आपण आत्या. आम्हाला मसनात गेल्यावर करतो एकटी. एवढ्या वर्ष तर कोणी केलं नाही ना आता माझ्या नावाने खडे फोडायचे काही आधी लय करून थाकल्यात. काय म्हणली? नाही कुठं काय नाही तू बोललेली मला कळत आहे बर का रेशमी. आता मी मध्ये जोरात फुटफुट बोलते करू नको. आता मी जोरात बोलते पिक्चर नाही चालला इथं हा चल मनातलं सनसना कळायला. असं असतं तर बापरे ऊन लागत आहे चल सनसना. हे कस काय आलंय हे आता फुलं ह्या चिंचाचे? दिवसात त्याला ते येत असतात फुलं आणि बारीक बारीक चिंचा येत असतात. मग अगं थोबड तोंडे खाऊ नको पोराला खोकला येईल. झालं बाय परत सुरू डॉक्टरने सांगितलं असं काही नसतंय. डॉक्टर तुझा सिंहनाच आहे. कोणत्या डॉक्टर कडे गेली? अगं नको खाऊ रेशमी. खाऊ द्या बरं खादर धर खा लागलं ना त्या जाऊ तिकडं खा. आम्ही पाला खात होतो हे असा वरबडून आम्ही पाला खायचो. तुला किती वेळ लागायचं बघा ना. चल रेशमे चिंचा येस तरी हो कडीला होत्यान. हे चांगल्या चिंचा आहे धर येच. द्या खायला एक द्या आधी. अगं खाऊ नको येच हे घे. काळी चिंच आहे थांबा ना बघू तो द्या. अयो आत्यो रेशमे पोराला जर खोकला आला तर तुला मी बदा बदा कुटीन. नाही आलं तर हा नाही आलं तर मग काय अगं खाऊ नको ना रेशमे तुझं ज्ञान गेलंय का? नाही यायचं मी रोज काय रे खात असते गपचूप घरात. हा येऊ का का? मग? दम त्याला येऊ दे त्याला त्या भावड्याला येऊ दे. हो काय येच म्हणलं तिला तर लगेच घेऊन पळाली. हो त्या चांगल्या 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 येच ना हो किती पडल्यात खाली. वेचा त्या रेशमी. साबर मध्ये टाकायला लागते वेचा. दर पिशवी नाही आणली काय नाही तशीच आली वर थोबाड करून. हो किती पडल्यात ते घे. मी ना आता हे तोडायला जात असते चिक्कू. काय तोडी ती? मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी. आता म्हणून ना गाणं मगच मी तुम्हाला करू लागन काय गाणं. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी. राऊजी हात नका लावजी पाहिल कुणीतरी. पण एक गोष्ट मला सांगायची तुम्हाला. हा जसं आपण दोघी सासूना राहतो घुळून मिळून अगं, ह्यो भांडे हाताखाली शेंगा हो हाताखाली शेंगा तोडू आपण. मी काय एवढं महत्वाचं सांगू राहिलं तुम्हाला तर काही घेणं नाही. आपण जसं दोघी राहतो
आता मला नाही सांगायचं, तुम्हाला समजलंय मला काय सांगायचं. इकडून या, इकडून हळूच या. आपटताना बरं का त्या दर हात धरा, हात धरा, हात धरा मा. मी तर दोघी जातो ना हळूच. बघितलं का? म्हणलं होतं ना, खड्यात पाय गेला. म्हणलं होतं मग हात धरा. परत जागेवर बसताना मला थोडंफार काम करू लागत ते व्हायचं नाही. रेशमे काळजी करू नको. हा खाली बसायला आणि उठायला इडी नाही, हा. दणगट आहे जुनं खाल्लेलं. पहिलवानाचे मला हा. अजून. मग काळजी करू नको तू. हो आता शेंगे का काय? घे घे दलदार आहे चांगली तोड. हा ना. हा बांबू आसन बघ तिला. बांबू कुठे ठेवलाय ती बघ बरं. विचारा ना बांबू कुठे म्हणून. आवाज तर द्या. शारदा बांबू कुठे ठेवला ग? कुठे घरात बसली काय जुनी. शारदा जाऊ द्या. अगं या पिकलेल्या वाळलेल्या या वाळल्यात आत्या आणि वरती येत मोठाल्या. फक्त एक शेंगामध्ये तसं पण आपलं सूप होईना त्या शेंगाच. खाली सापडलं. हे बघा हा कसली बघ भारी आहे. घे घे. 2 शेंगामध्ये आपलं लय भारी सूप होईल. आणि शेंगांचं सूप जर खाल्लं ना हम्म. तर हाडकं आपले ना लय मजबूत राहतात, कारण ह्याच्यामध्ये भरभरून कॅल्शियम असतं. आणि रेशमे बकऱ्याचे पाय खातात ना हा तसं शेंगात आहे. त्यापेक्षाही जास्त कॅल्शियम शेंगात असतं. याचं सूप प्यायचं फक्त, भाजी नाही सूप. अगं कांदा टाकायचं, लसूण टाकायचं, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या, हा. टमाटर टाकायचं आणि हे शिजू द्यायच्या. मीठ टाकून हळद टाकायची आणि थोडी, मग चांगला ते आणि गरगोटा मिक्सर मध्ये देऊन काढून घ्यायचा आणि मग गाळायचं. तुला माहित नाही का मी नुसती फ्राय खात असते कढई भरून. म्हणून तर तुम्ही हप्त्यातून 2 वेळेस तर असतोय बेत. हा मग मला तर मम्मी नाही का आता ह्याच्यामध्ये बाळातपणात मम्मी मला करून द्यायची. बाई एकदा दिलं तर 4 वाऱ्या नाव काढलं बाई. सासू घालती तिचं नाव ना उपकरण गाडवाला नमस्कार. काही पण तुमचे उपकार आहे तर माझ्या आईचे नाही होय असं थोडी हा. नाही. जन्म दिलाय मला. रेशमे ये गती का? हा बरोबर आहे. पाय तोडून घेते खाली. ये गं ती का? दणगठ इथं त्या चन्नाच्या ह्याच्यावर दिना ह्या तोड की तडा तडा. नको हा? नको अगं मी येंगली असते. येंगू काय नको इथं? नको. ते सोडा 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 मनावर ना घेऊ. येंगू नका इकडे या, चला. अगं येंगली असते रेशमी. लगेच पळायचं असतेच. हा. आत्यो हा? आंब्याचे झाड किती येत आणि त्याला मरणाच्या कायऱ्याला टाकल्यात. अगं बया त्या आंब्याचं नाव नको घेऊ ए बया. ती लय बेकार आहे. हाय मैत्रीण पण ना लय खडूस आहे. हा का? हा कैरीचं नाव घेतलं ना ती म्हणे कैरी तोडू नको. एखादी तोडली तर बरं. आता मला नका सांगू. मला ना अशा मस्त मस्त कैरी त्यांना असं तोडायचं, असं चिरायचं. लाळपूस आणि लाळपूस रेशमी लाळपूस लाळपूस. आत्या मला कैरी खायची. त्याच्यावरती मस्त असं मोठं मीठ आणि हळद. लसूण अद्रक अगं काय मटण करायचंय लसूण, अद्रक का? नाही. हळद आणि अशी मिरची, लाल मिरची. हा. नाही चक्कर के बहुत को छू के चक्कर के आहे. टक्कर के. टक्कर के मग रेशमी. आता काय करा मला नका सांगू. घोटाळा करशील परत अवदसा. बघितलं का? एक दिला ना तू आता परत किती पोटाला हात लावताय. पण मग कस काय तुला खाऊ वाटलं लगेच कैरी? मग खाऊ वाटत नाही का? सगळ्या दुनियाला खाऊ वाटती. खाऊ वाटली म्हणून लगेच त्याचा अर्थ तेच असतं का? आता करा ना काहीतरी. चल ना बघू ना चल ना बघू ना. नाही मग मग करायचं. आपल्याला कोणी करते ना. बघितल्यावर काय? कशाला काय म्हणती ती ती माझ्या हातात आहे. चल तू एका कैरीनी 2 कैरीनी काय ती अशी मन दाखवीन काय? हा मग तर एक नसते तिच्या त्या काय हा, मग मळ्यात. एक काम करू. मी 2 मिनिटात आले. तुम्ही थांबा. मी 2 मिनिटात आले. अगं काय करायचं चालले रेशमे? रेशमे कुठं पळाली काय माहित? रेशमे तिला रानात आणलं नुसतं वारे म्हणे. कुठं गेलते? घरी. हे बघा काय काय आणलंय. अरे देवा. हे ठेवा इथं धरा ना. मला माझ्या हाताने तोडायची कैरी. काय काय रे तुम्ही बरोबर झाडाखाली येऊन बसल्या. मला यायच्या आधी रोग आला. आता लागलं ना आधीच. आता पण काय म्हणायचे नाही ना. अगं काय म्हणते ती मैत्रीण आहे माझी. कोणती वाली थांबा बघू दे जरा. कोणते तोडायचे. ही एक भारी आहे. दुसरी नाही थोडी खाली बघ ना तिकडं किती लोंबले ते खाली. खाली जर झोपून खाल्लं ना काय रे असं तरी तोंडात येईल. किती भारी बघा ना. त्या आपल्याला पण असे झाड लावा बाई. मला लय आवडत झाड झुड असे हिरवे फिरवे. मला लय आवडत आहे. लावते ना. कधी लावता काय माहित. असंच म्हणतात दरवेळेस. मग
आता शंभू असा खाया जोगा झालं तर झाड तर येईल ना. हा मग आपलं बाळ तरी ते तरी खाईल. हा. बुगू असा खाईल मस्त मस्त आंबा. थोड्या दिवसांनी आता त्याचं हे करावं लागेल ना आपल्याला अन्नप्राशन. हो. त्यावेळेस मग आंबा असा हातात देऊ त्याला त्याला आणि काय? तो असं काही नम 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 सरे सगळा कपडे रेडीमेड. पिवळा जरी सगळा. आत्या हे जे म्हणजे मनाला जे वाटू राहिलं ना मला एवढं आनंद. भारी वाटतंय आनंद. अगं रेशमी, अगं ती आली ना बस झाली ना 5-7 तोडल्यात. अरे देवा. चल पळू. मैत्रीण होती ना ती. अगं एवढी बेस्ट फ्रेंड नाही माझी. पळ तिकडे बसू जाऊन. रेशमे काही रे माझ्या हातात दिल्या. रेशमे पडले असते. रेशमे पण तुला कोणची गोष्ट जर खायची असली तू बरोबर करते बाय. आत्या एवढं निसर्गरम्य वातावरणात तुम्ही मला आणलं हा मग काय वाया जाऊ देईन का मी टाइम. हा. ते कसं आलत बघा आत्या. अगं ते पाऊस आहे पावसा म्हणतात. पावशा. हा पांड्याव कू पांड्याव कू आणि एक म्हणत फिरतव्हा 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 म्हणजे पेरायला घाय करा. आता आगाताची पेरणी पाऊस पडला काही. आता पाऊस बुद्धी बघितली का कशी दिली त्यांना. हा. फिरतव्हा म्हणतो फिरतव्हा म्हणजे पेरायचं बघा आता. म्हणजे आता हे पाऊस सांगतो. हे नेचर बघा ना किती वेगळंच आहे. कुदरत जी दिली नाही नेचर हे सगळ्यात वेगळं आहे. म्हणजे आपल्या विचाराच्या पलीकडच्या गोष्टी त्या सगळ्या म्हणजे आणि नेचर सोबत प्रेम केलं पाहिजे हेच म्हणजे काय म्हणतात एकदम भारी आहे. सगळ्यात पेक्षा भारी आहे. आणि लोक त्या टायमाला ह्यांची वाट बघायची असे कधी पाऊस वर्ल्ड का- देतं. कधी वरडत येत कधी हे करीत येत. रेशमे धुवून घे द्या पाणी. धर. आता असं भारी करीत आहे ना तुम्ही बघतात. लय मस्त मस्त. द्या दुसरी एक लवकर. ए आत्यो तोंडात पाणी बरोबर तोंडात पाणी असं माव नाही माझ्या. आता लागन. आत्यो तोंड तर पाणी सुटलं आधीच. हलव त्याला. इसको ऐसे लगाएंगे. जय बघा पाणी सुटू राहिलं आता मस्त. त्याला पाणी नाही सुटलं तर तोंडाला पाणी सुटले. रेशमे तुमच्या नाही सुटलं का. रेशमे मला नाही खायची आणि हे काही बघून माझ्या तोंडाला नाही पाणी सुटत. काय सांगत आहे खरं. हा अरे खायतोच. पण तुम्ही खाणार नाही आता. नाही अजिबात नाही खाणार. आताला हे खायचं नाही. हे बघून चांगल्या चांगल्या माणसाच्या तोंडाला पाणी येईल आणि यांना खायचं नाही. बघू ना आता. आता तयार झाला उचला लवकर फोड. धरा. नको बाई मला. आता हे बघा ना. वाव बघा कसलं भारी दिसतंय. हे लसलशीत लागलंय असं सगळीकडून बघा ना कसं लागलंय याला भारी. नको मला खातोच. आत्या तूच का. खा, खा. बाप रे काय चव लागू राहिली काय करू. अच्छा खाऊन तर बघा लय भारी वाटतंय. जाऊ द्या थोडस खा. तुम्ही एक खाल्लं ना तुम्ही म्हणता काय भारी लागत एकच का जरा तुमच्या तोंडाला पाणी नाही आलं. अरे बापरे विशेष गोष्ट आहे. हे बघून तोंडाला पाणी नाही आलं. करा एवढं का.
ते सांगा खरंच हं? रेशमी तुझा हलवीत होती ना तेव्हापासून मग पाणी तोंडाला सुटलं होतं माझ्या. एवढं पाणी सुटलं की गच भरून घेतले तोंड. त्याला पाटकीशीन का जावा. मग आधी कशाला म्हणायचं पाणी पाणी येत नाही. रेशमी त्याला कोण फास्ट खाते बघू हं? डोळ्यात पाणी आलं.